लहानपणापासून भरपूर साऱ्या गोष्टी ऐकल्या असन, ज्याच्यात गोष्टी झाल्या, कविता झाल्या, गाणं झालं, त्याच्यात ऐकलं असन की राजा को रानी से प्यार हो गया, है ना? तुम्ही कधीच असं ऐकलं नसन की राजा को राजा से प्यार हो गया किंवा रानी को रानी से प्यार हो गया, है ना? हे तुम्ही कधीच ऐकलं नसन. थॉट एक आपण इंडियन आर्टिस्ट विषयी बोलणार आहोत. इंडियन गे आर्टिस्ट भूपेन खक्कर खतरनाक आर्टिस्ट होते. त्यांचं तुम्ही काम बघाल तर त्याच्यात मेल न्यूड फिगर, मेल कपल्स दिसतील. तुम्हाला त्यांच्या ड्रॉइंग्स मध्ये एक चॉकी इफेक्ट दिसतो. चॉकी इफेक्ट काय असतो हे आर्टिस्टला माहितीच असेल, जो ऑइल पेंटिंग मध्ये वर्क करतो. ओके, तुम्हाला सांगतो त्यांचं जे आर्टवर्क आहे हे सेल नाही झालं भारतात. त्यांचं आर्टवर्क सेल नाही झालं. का सेल नाही झालं की त्यांच्या ड्रॉइंग्स मध्ये न्यूडता, वल्गरिटी दिसते. ओके, आपण एक अशा देशात राहतो की ह्या देशात भारत ह्या देशापासून इतर देशांनी कामसूत्र काय असतं हे शिकून घेतलंय. ओके, भारतापासून बाहेरच्या देशात कामसूत्र पसरले. तुम्हाला सांगतो इंद्राच्या दरबारात किन्नर हिजड्यांना जागा आहे. तुम्हाला सांगतो जे महाभारत घडलं आपल्यात, महाभारतात भीष्म पितामहाला मारणारं कोण होतं हे सुद्धा तुम्हाला चांगलं माहिती असेल. ओके, किन्नर गंधर्व राज्य हे सुद्धा तुम्हाला चांगले माहिती असेल. तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा की एखादा आर्टिस्ट स्वतःच्या आर्टवर्क मध्ये स्वतःचे इमोशन्स टाकतोय तर ते तुम्हाला वल्गर कसे वाटू शकतात? ज्यात तुमचे थॉट, तुमचे विचार कळतात की तुम्हाला ते कसं वाटतंय, तुम्ही त्याकडे काय अँगलने बघताय.